परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे वर्दळीच्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीला मनुवादी विचारधारेच्या इसमाने तोडफोड केलेली आहे। त्याच्या निषेधार्थ आरोपीची कसून चौकशी करण्यात यावी व आरोपीस सक्त कारवाई व्हावी, तसेच या षडयंत्रांना मागे ज्याचा हात आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर सक्त कारवाई करावी। राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, असे न झाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व याच्यानी होणाऱ्या नुकसानीला केंद्र शासन व राज्य शासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला। अशा पद्धतीचे निवेदन बहुजन समाज पार्टी सोलापूर यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार तसेच या माध्यमातून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये उभा करण्यात आलेलं शिल्प 10 डिसेंबरला एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली। व्यक्ती एक जरी दिसत असली तरी हे काम एका व्यक्तीचं नाही आहे। या पाठीमागे ज्या शक्ती आहेत, ज्या राष्ट्रद्रोही शक्ती आहेत, त्यांचा शोध प्रशासनानं घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या पाठीमागच्या कंटकांना अटक करून त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहासह अन्य गंभीर अशा स्वरूपाचे जे गुन्हे लागू होतात ते लागू केले पाहिजेत, अशी बहुजन समाज पार्टीची मागणी आहे। याशिवाय आम्ही अशी मागणी करीत आहोत की यापुढे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं गैरकृत्य करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनानं, पोलीस प्रशासनानं आणि गृह खात्यानं योग्य पावलं उचलावीत आणि ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा किंवा महापुरुषांच्या प्रतिमा आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलीस बंदोबस्त द्यायला हवा